मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन आज पंढरपूरमध्ये करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात हा मोर्चा सुरू होणार आहे। देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबीय या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। सामाजिक कार्यकर्ते सर्व इथं जमा झालेले आहेत। त्यांच्याकडनं जाणून या काय नक्की मागणी आहे। कोर्टाची कारवाई चालू आहे, पोलीस प्रशासन आहे, तरी काय तुम्हाला नक्की खटकतंय? आम्हाला जो मोठा आका आहे त्या मोठ्या आकाला अजूनपर्यंतही त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही। ही आता सगळे बारकी मासे आहेत। आमचं एकच म्हणणं आहे, जो मोठा मासा आहे, जो ह्या कटाचा संतोष देशमुख भैयांना मारण्यासाठी ज्यानं कट रचला, त्या मोठ्या आकावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याला मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्याही आकावर गुन्हा नोंद केला पाहिजे, एवढी आमची मागणी आहे। आणि त्याचप्रमाणे मी कालच एक व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओमध्ये असं दिसून आलं की त्या वाल्मिक कराडबरोबर जो बॉडीगार्ड होता पोलीस, तो सुद्धा त्या हॉटेलमध्ये होता आणि कट रचताना तो तिथं दिसतोय। मग त्या पोलिसावर का बरं मोका अंतर्गत कारवाई केलेली नाही? त्याच्यावर पण गुन्हा नोंद झाला पाहिजे ना, कारण की तुम्ही सर्व इतर आरोपींवर तुम्ही गुन्हा नोंद करताय, त्याचप्रमाणे मोठ्या आकावर पण गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि त्या पोलिसावरही गुन्हा नोंद करून मोका अंतर्गत त्याच्यावरही कारवाई केली पाहिजे। ऑर्गनायझड क्राईम आहे असे तुमचा आरोप आहे, पण प्रोसेस आहे, सरकार त्याच्याबद्दल तत्परता दाखवत आहे, त्याच्यावर तुम्ही समाधान नाही? नाही, निश्चितपणे आम्ही समाधान नाही। कारण की तुम्ही जर त्या संतोष भैया देशमुखाला मारल्याचं जर तुम्ही त्यांच्या शरीरावर तुम्ही जर ते चट्टे बघितले तर अत्यंत क्रूरपणे मारलेला आहे। मग जर तुम्ही इतका निर्दयीपणे आणि क्रूरपणे मारत असाल तर तुम्हाला कायद्याची भीतीच राहिलेली नाही ना। मग जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक चांगला मेसेज द्यायचा असेल तर तुम्हाला ह्या आरोपींना लवकरात लवकर फाशीवर चढवलं पाहिजे, कारण की जर ह्यांच्यावर लवकर कारवाई झाली तर ह्याच्यापुढं गुन्हा करताना काही जे गुन्हेगार वृत्तीचे लोक असतात ते निश्चितपणे विचार करतील की ह्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर। त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की ह्यांच्यावर लवकरात लवकर ह्यांना फाशीची शिक्षा व्हावी, एवढी आमची राज्य शासनाला विनंती आहे। कोण कोण आज उपस्थित असणार आहे? काही महत्त्वाची नावं होती पण ती कळत आहेत की आज मोर्चामध्ये नसणार, कोण असणार? सगळेजण उपस्थित राहणार आहेत। जरांगे पाटील सुद्धा येणार आहेत, आपले आमदार संतोष दस साहेब सुद्धा येणार आहेत, संभाजीराजे साहेब सुद्धा आलेले आहेत। सर्वजण या मोर्चाचे उपस्थित राहणार आहे। पण आमची सर्वांची एकच विनंती आहे की त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। हे सरकार इतकं गेंद्याचं कातड्याचं आहे, तो आरोपी अशा पोलिसाच्या टोळक्यामध्ये असा डॉन सारखा हिंडतो, त्याला बेड्या सुद्धा घालत नाहीत। म्हणजे इतकी सुद्धा तुमच्या धाडस नाही का त्याला बेड्या घालून आरोपी म्हणल्या मोक्यातला आरोपी म्हणल्या त्याला कसा पाहिजे महाग बेड्या घालून त्याला आरोपी सारखं नेलं पाहिजे। डॉन सारखा येतो त्याचे कार्यकर्ते रिलीज म्हणून टाकतात, मै हू डॉन, मै हू डॉन। डॉन नाही, तू आमच्या दे, तुला डॉन कोण आहे तुला दाखवतो। तू एका कुटुंबाला जर त्या माझ्या माता बेगीनं कुंकू पुसत असतील त्या पद्धतीनं, त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीनं आम्ही सुद्धा त्या ताकदी नाही। पण आम्ही कायद्याच्या चौकटीत आहे, आम्ही बाबासाहेबांचा कायदा हातात घेत नाही, जसा तुम्ही घेतला तसा। आम्हाला एक विनंती आहे की संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही ती सर्वच्या सर्व फाशीवर लटकत नाही, मोठा आका जोपर्यंत सापडत नाही त्या आकाला सुद्धा फाशीची शिक्षा झाली तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। या विठुरायाच्या नगरीत तुम्हाला आज सांगतो आम्ही। राजकारण होतं आहे का? कारण ह्याच्यावर एक सामाजिक दुफळी माजवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। नाही, ह्याच्यामध्ये राजकारणही होत नाही आणि जातीभेदही होत नाही। ही लढाई आहे क्रूरतेची। काल एक मुंडे नावांचा यांचा पण जो आहे खून झाला असं पुढं आलेलं आहे माहिती, त्याच्याबद्दल कोण बोलत नाही, काय वाटतंय? नाही, निश्चित जर असं काय मी काय तुम्ही म्हणता तर निश्चित हे खरंच असेल। तसं जर काय झालं असेल तर त्याच्याही जे कोणी खून केला असेल तर त्यांच्याही भले म्हणजे कुठल्याच समाजाची त्यांच्यावर अन्याय झालाय तो दूर व्हावा। हां, बस ही प्रमुख मागणी सर्व समाज बांधवांची आहे। हे बघा, गुन्हेगाराला जात पात नसते, गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याला कुठल्याही जातीचं लेबल लावून त्याच्यामध्ये जातीचं राजकारण आणि हे राजकारण या ठिकाणी कुणी करू नये। पक्ष एकीकडे झाल्या, जाती एकीकडे झाल्या, ही लढाई आहे अस्मितेची, ही लढाई आहे कायद्याची, ही लढाई आहे छत्रपती शिवरायांनी घडवलेल्या महाराष्ट्राची आहे। त्याच्यामुळे जर महाराष्ट्रामध्ये जर अशा घटना घडत असतील, क्रूरतेने हत्या होत असतील आणि शासन तरी मुख गिळून गप असेल तरी जर ही पूर्ण या ठिकाणी चुकीचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी समाजकारण आहे, 100% हे समाज दिव्यांग काही आपले बांधव आहेत, काय सांगाल? मी रणजित सिंह शिवाजीराव कदम पाटील, आमरण उपोषण करता, साखळी उपोषण करताय मनोजदादा जरांगे पाटील यांचा खंदे समर्थक आहे।
संतोष भैया देशमुख आणि सूर्यवंशी भैया यांना न्याय मिळण्यासाठी पंढरपूर या ठिकाणी आज जन आक्रोश मोर्चासाठी आलेलो आहे. मी अपंग आहे, पण माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि 2 उपमुख्यमंत्री साहेबांना माझं सांगणं आहे, ज्यानं दिवसा ढवळ्या ज्यानं गद्दारी केलेली आहे, ज्यानं मर्डर केलेला आहे ज्या माणसांचा, अशा लोकांना पंढरपूरच्या पांडुरंगाच्या नगरीमधून माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना कळकळीचं सांगणं आहे, अशा लोकांना कायद्याच्या चौकटीतून दिवसा ढवळ्यांना फाशी द्यावी, ज्या गद्दारांना. आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना एक महाराष्ट्रामध्ये मॅसेज असा जाऊ द्या, जो अन्याय करतो त्याला कुठल्या पद्धतीनं त्याच पद्धतीनं त्याला देखील फाशी द्यावी, एवढंच मुख्यमंत्री साहेबांना. सरकार डोळसपणे बघत नाही का, काय वाटतंय? काय नाही, फक्त बीडमध्ये जी हत्या झाली का नाही संतोष देशमुखाची निरोगून, त्याला फक्त ते मारेकऱ्याला फाशी द्यावी ही विनंती आहे, दुसरी काय नाही. अंधाई. विजय मोचले मी कुठून आलाय? मी खंडाळी तालुका माळशेज जिल्हा सोलापूर. फक्त त्यांना फाशी द्यावं कडक ही फक्त शिक्षा आहे आपल्याला, काय नाही. वेगळा मुद्दा काय तुमच्या? मी काय म्हणे ह्या गोष्टीवर आज 1.5 महिना झालं असं मारेकरी कोण आहेत, मारेकरी प्रोसेस चालू आहे, प्रोसेस चालू कोणी मारलंय, कोण मारेकरी आहेत हे पूर्ण शासनाला माहीत झालेलं आहे. तरी सुद्धा मला असं वाटतं हे शासन सुद्धा ह्यांच्या अन्यायाला घाबरत आहे, म्हणून आजपर्यंत ह्यांना दहशत आहे. दहशतीला घाबरत आहे, म्हणून हे न्याय द्यायला आजपर्यंत विलंब करत आहेत. आज मला हे म्हणायचं होतं की ज्या पद्धतीनं छत्रपती आपण राजकारणी करतात, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर राजकारण करतात आणि खाली जनमानसात हे गुंड पाळून, हे सत्तेसाठी गुंड पाळून, हे असं म्हणजे खालच्या म्हणजे जे काय बाबा गोरगरीब जनता आहे त्यांच्यावर अन्याय केला जातो ह्याच गुंडांकडनं. ह्याच्यावर कुठंतरी वचक बसला पाहिजे आणि शासनानं लवकरात लवकर या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन त्या जे काय आता सिद्ध तर झालेच, कुणी मारले, कसं मारले, अनेक खुलासे होत आहेत त्याच्यामध्ये. CCTV फुटेज पुढे येत आहेत.